माझ्या देशासाठी काम करायचे आहे आणि माझा देश मला स्वतंत्र झालेले पाहिजे आहे. शाबास, देशावर प्रेम कर आणि नेहमी धैर्याने पुढे जा. आई, मी माझ्या देशाला कधीच विसरणार नाही. शाबास, असाच मोठा व्हा. विनायका, तू नेहमी देशाबद्दलच का विचार करतोस? अरे आपला देश आपली आई आहे. आपण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अरे आपण तर लहान आहे, काय करू शकतो? आपण मन लावून शिकू शकतो आणि सत्याची साथ देऊ शकतो आणि आपल्या देशावर प्रेम करू शकतो. आम्ही तुझ्या सोबत आहोत. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्ते. बस. चला आपण आज आणि शिकूया. अननस. आई. चला सगळ्यांनी आता वाचा. विनायक, तू शिक्षण घे. विनायक, ज्ञान. शिक्षण घे, ज्ञान कर आणि हे ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगी आण. हो गुरुजी, मी मन लावून शिकेल आणि ते शिक्षण आपल्या देशासाठी उपयोगी आहे. अडचणी किती आल्या तर देव सोडून बस. गुरुजी, मी प्रयत्न करत राहील. शाबास. शाबास. शाबास विनायक. देशासाठी काम करणे हे माझे विश्वास आहे. कितीही संकट आले तरी मी माझे धैर्य सोडणार नाही. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. देशप्रेमीची किंमत नसते. देशासाठी लढणे हे माझे धैर्य आहे. सावरकरांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. त्यांना अंदमानातील सेल्युलर जेलमध्येही शिक्षा भोगावी लागली. पण कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या विचाराचे आणि लिखाणाचे कार्य सुरू ठेवले. अडचणी येतील, पण देह मोठे असेल तर आपण खचायचं नाही. सावरकरांच्या जीवनातून काय शिकलं? देशावर प्रेम करायला.